दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एनटीव्ही न्यूज मराठीचे पत्रकार महादेव हरण यांच्या वतीने जिल्हा परिषद आणि केंद्रीय प्राथमिक शाळेत अनाथ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एनटीव्ही न्यूज मराठी आणि एनटीव्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी महादेव हरण यांच्यातर्फे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत अनाथ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव ठेंगल, माजी सभापती शंकरराव बोरुडे, नगरसेवक आप्पासाहेब देशमुख, नगरसेवक सतीशराव खाडे, नगरसेवक तथा गटनेते अमोल भैया तिडके, भाजपा शहर अध्यक्ष गजानन उफाड, भाजपा ज्येष्ठ नेते मारोतराव काळबांडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे परमेश्वर इंगोले, शेतकरी नेते मारुती गीते, भाजपा युवा उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल धाकतोडे, पत्रकार महादेव हरण, पत्रकार मोहन कांबळे, गंगाधर सरकटे, मनोज हजारे यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश वाटप करण्यात आले। त्यामध्ये आपल्या बाजार समितीचे सभापती अशोक ठेंगल साहेब, आप्पासाहेब देशमुख साहेब, त्यानंतर नगरसेवक सुरेश खाडे साहेब, अमोल तिडके साहेब, इतर सर्व पदाधिकारी, शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि इतर त्यांचा स्टाफ, तसेच उपस्थित पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे पत्रकार महादेव हरण आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, हा अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे आणि त्यांनी तो गेल्या वर्षीही केला आणि पुन्हा यावर्षी सुद्धा अजून नव्याने त्यांनी आयोजन केलं आणि मला परवा फोन करून सांगितलं आपल्याला कार्यक्रमाला यायचं आहे। मी त्यांना त्याच वेळेस शुभेच्छा दिल्या होत्या, तरी सुद्धा आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचा मला योग आला, त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं जे हे कर्तृत्व आहे हे असंच पुढे चालावं, आणखी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना पोहोचता यावं यासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो आणि आयोजकाचे तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि मी थोडा लवकर जातो यासाठी माफी मागून निघतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आणखी एक अचानक आठवलं म्हणून सांगतो, तर जी बालका आहे, आपण जर कुणी तो नायलॉन मांजा वापरत असाल, जी पतंग उडवण्यासाठी आता पंचमी संक्रांत येत आहे, तर कुणीही तो चायनाचा मांजा येत आहे तो मांजा कुणीही वापरू नका एवढीच या ठिकाणी सूचना दिली। मी ज्या गल्लीत राहतो तिथल्या सर्व मुलांनी तो सगळ्यांनी तो मांजा एकत्र करून तो जाळून टाकलेला आहे। तसंच तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या गल्लीमध्ये तशी करून ठेवा आणि सर्वांनी तो मांजा एकत्र करून त्याची होळी केल्यासारखा जाळून टाका, कारण तो कुणाच्या तरी जीवावर बेतणार आहे। तर कृपा करून जर आपल्या आसपास कुणाकडे असेल किंवा कुणाकडे भेटत असेल याची जर आपल्याला माहिती असेल तर आम्हाला ती माहिती द्यावी आपण आणि स्वतःहून ते जाळण्यामध्ये पुढाकार घ्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या कोणाची सगळ्यांची आवश्यकता पडल तिथं आम्ही तन मन आणि धनाने तुमच्या सोबत आहे आणि या कार्यक्रमाबद्दल तुमच्या सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करावा, चांगले मार्क घ्यावे येणाऱ्या वर्षात आणि पुढच्या वर्षात आम्ही सगळ्यात जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5000 रुपये बक्षीस ठेवणार आहे, हे लक्षात घ्या। आणि सर्वांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज एनटीव्ही न्यूजचे तालुका प्रतिनिधी महादेव हरण यांनी अतिशय अभिनव अशा प्रकारचा उपक्रम हे राबवत असतात आणि याही वर्षी त्यांनी जे अनाथ विद्यार्थी आहेत जे की ज्यांच्या आई आणि वडील छत्र हरवलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। त्यांना गणवेश वाटप या ठिकाणी आपण केलेले आहे। या जगामध्ये अनेक श्रीमंत व्यक्ती असतील, परंतु ती श्रीमंती काही कामाची नाही। ती संपत्ती जर दान होत नसेल तर त्या संपत्तीला कोणतीही किंमत नाही आणि खरा श्रीमंत जर कोणी असेल तर ती संपत्ती ज्यावेळेस दान केली जाते त्यावेळेस ती संपत्ती पवित्र होत असते। असे आमचे माधव हरण यांनी या जगाला संदेश दिलेला आहे की आपल्या संपत्तीमधला हिस्सा हा आपण गोरगरीब आणि जे भरपूर आहेत त्यांना आपण नेहमी दिला पाहिजे। आणि यापूर्वी अनेक पत्रकार बांधव या ठिकाणी मी बघितले असतील, त्यांचा पण वेगवेगळा उपक्रम चालू असतो, पण जगावेगळा पत्रकार मी आज या ठिकाणी याची डोळा आज सरांनी सांगितल्याप्रमाणे पाहतो की माधवराव हरण यांनी अतिशय वेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून एक निस्वार्थ कार्य आपल्या जीवनामध्ये ते करत असतात।
संत तुकाराम महाराजांनी असे व्यक्तिमत्वाचं आपल्या अभिमतून वर्णन केलेलं आहे. आपुल्या हिंदा जो असे जागता. NTV न्यूज मराठी, हिंगोली.